तर गाईज मी बाहेर गेलो होतो आणि आता घरी आलोय. खूप लेट झाले. हिचा उपास होता आज आणि मला माहिती आहे आता लय बाजार उठणार आहे मला, कारण की तिने मला सांगितलं होतं कुठं जाऊ नका, कारण की घरात जेवायला माझ्या एकट्यासाठीच बनवलं होतं आणि तिचा उपास होता. तर मला माहिती तिने लय फोन केलेत आणि आता बाजार होणार आहे त्याच्या आधीच मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तर चला बघूया काय म्हणते, काय करते काय. आवनी अक्षमी मी आलो, आले मी पाहिलं, आले का मग? मी लढलो, मी जिंकून घेतलं सार, हा राजा आता होणार मी स्टार. मग लय लवकर आले. अर्जंट कामासाठी गेलो होतो. कशाला एवढे फोन करते तू? लय नाही केले मी तुम्हाला फोन. हा केले कितीतरी. जेवा मग आता. जेव आहे. आले ना आता. आलोय. काहीतरी गेलो होतो कामानिमित्त. एवढं लेट नसता झाला. मला असं वाटलं की मी लगेच येईल आणि सगळं जेवण आहे तसंच आहे. बापरे खाल्लाय भात थोडं. मी किती वाजता पण जाऊ, पण मी आलो ना. तुम्ही बोलायचं घरात काही काम असतात की नाही, कितीतरी काम असतात. ते काम तुम्ही करता का? मग काय तू करते? गाडी धुवायला 4-5 दिवस झाले सांगितली, ती गाडी धुवून पत्ता नाही. गाडी कचरा तिच्या मायला सगळं. हा काय बघती काय? ते जेवणार कोण आता? मी काय उपाशी राहणार आहे का? जेव मग आता. तेच आता ना आता संध्याकाळी जेऊ. मी मस्त खाऊन आलो आता. काय खाऊन आले? वडापाव. मग मला दुपारी कशाला काम करायला लावलं? मला नव्हतं माहिती मी जाणार आहे. मग माझा उपास होता ना, माझा वेळ वाया कशाला गेला? मी दुसरं काहीतरी काम केलं असं ना त्या वेळेत. हा माहिती तुला लई काम असतात. मला माहिती आहे तुला राग पण आला असेल, म्हणूनच मी व्हिडिओ काढतोय. नाही तर व्हिडिओ नव्हता काढायचा मला. समजलं का? तर खाऊ ना आपण दोघं. एवढी पालकची पनीरची काय बनवलंय ते? काय बनवलंय? काय बनवलंय? पालक. हा एवढं चिडण्यासारखं काही झालेलं नाहीये. म्हणजे चिडण्यासारखं म्हणजे तुमचा दादा लय आळशी आहे. कोण आळशी? आळशी आळशी मी? आळशी. अरे हा असं नाही होत. आळशीच आहे तुम्ही. अरे जेवायला थोडी आळस केलंय मी. जेवायला कोणच आळस नाही. हा बघ आरुष तू डाळ भात नाही खात. डाळ भात खायचं बाळा. खायला लगेच चवणीचं खायचं का तुला? हा कसं बोलतीये? खाल्लं नाही. हा तुला नाही का भगर आवडत? मी खाल्ली भगर. मग मी खाल्लं का ते आणल्यावर? नाही तुझ्यासाठीच आणलं ना ते. आज तुझ्यासाठीच आणलं ना. मग माझ्यासाठी आणलं. काय बोलतं चवणीचं खायला लागतं? खाल्लं का? मी आणून सुद्धा यांनी खाल्लं नाही. तिथं ठेवलंय. काम करायला लागले मी आणि म्हणतात ते की खा. तू पण नाही खात का? ते पोरग तर बावट भात खायचं सोडून काय ब्रेड आणून खाल्लंय. कूक होणार आहे तो. कूक कसली कूक? कूक म्हणजे कळतं का तुम्हाला? काय ते आचारी बनणार आहे तो. बसू कशी? जाऊ द्या. काय जाऊ द्या? बिचारी लय काम करते राव. मी आलो तेव्हा ते म्हणजे मी बघितलं त्यावेळेस हळूच ते हे करत होते आरीवरच. मी स्वयंपाक लावला तिला बिचारीला करायला. आता भांडे धुतीये. थोड्या वेळाने माझं डोकं दाबणार आहे. आता ती माझं डोकं बघितलं का? हे फिरून येणार आणि डोकं मला दाबायला लावणार. डोकं दुखतंय लय. दाबशील ना? ती गाडी कधी धुता? गाडी 4 का कितीतरी दिवस झाले सांगितलं असेल गाडी धुवा. तर सर्व्हिसिंगला दिल्याशिवाय गाडीत धुणार नाही. ऐक ना. पार काळीची पार धूळ बसून चॉकलेटी झाली. ऐक ना, गाडी सर्व्हिसिंगला टाकायची सांगितलंय तुला. तू बलबट. हिचं कसं माहितीये का? म्हणजे नाही का, ही ना माझ्या मागं लागली ना की मी म्हणतो एखादी हाडळ बी कमी, म्हणजे एखादी मी नाही का एखादी हाडळ जरी असेल ना तिला घाबरणार नाही का जा म्हणत. हिचं तसं नाही. ही एवढं माझ्या मागं लागते ना की ते माणसाची फाटलीच पाहिजे. फाटली टार दिशेने का लागते मागं माहितीये का? ह्याचं कारण काय आहे की तुमच्या मागं लागल्याशिवाय तुम्ही एक पण गोष्ट करत नाही. म्हणजे एकदा सांगितलं तर माणसाने केलं तर काय वाटत नाही. मग माणूस त्याच्या मागं 10 वेळ नाही लागत. कारण हेच असतं की तुम्ही एक काम पण मी सांगितलंय गाडी सर्व्हिसिंगला टाकायची तेव्हा ते धुवून देतात त्याच्यासोबत. 5-6 दिवस झालं त्या धूळ. त्या गाडीला अपॉइंटमेंट घ्यायला लागते. कधीची
अपॉइंटमेंट? कधीची अपॉइंटमेंट आहे? उद्या या म्हटले ते. बघितलं का, मला सकाळी म्हणले 4 दिवसांनी अपॉइंटमेंट आहे. हा उद्या म्हणले ते, गर्दी आज, उद्या म्हटलंय. ठीक आहे ना, उद्या धुवून टाका मग लगेच आणला. ऐक ना, तुझं तोंड जरा बंद करत. किती किती पचड 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 लावलंय. मी नाही पचड करत. मला तर आज यांचं काय माहिती, लय रागच येतो. राग येतोय मला खरंच राग येतो. व्हिडिओ काढताय म्हणून, नाही तर मला खरंच तुमचा राग येतो. हा मग येऊ दे ना राग. काम राग येण्याचं कारण म्हणजे माणसाने व्यवस्थित काम त्यांचे काय म्हणतात काळजीपूर्वक केले पाहिजे, स्वतः न सांगता. माणसाने माग लागून कामं नाही झाली पाहिजे, स्वतः न सांगता हर एक गोष्ट. अरे यार गप्प बस यार. काय गप्प बसू मी? मी बडबड केली म्हणून तर आज तुम्ही चांगले आहे ना. सगळे बायका असंच म्हणतात. हा बरोबर आहे का? मी आहे म्हणून राहिले असं बोलले नाही मी. म्हणजे मी आहे म्हणून तुम्ही सरळ आहे, मी बोलते म्हणून तुम्ही ठीक आहे, नाहीतर काय आता मला सांगा, उधळपट्टीच झाली असती. उधळपट्टीचा प्रश्न नाहीये. गाडी आहे ना, मला खोटं नाही बोलत, मला स्वतःला टाइम नाही भेटत, नाही तर मी खरंच गाडी जाऊन धुतली. एवढं पण मी यांना म्हणलं मी पैसे देते पण ती गाडी धुवून आणा. पण पैसे देते म्हणलं तरी सुद्धा गाडी धुवायचं काय नावच घ्याय ना. मला राग येतो त्या मळकट गाडीवर बसायला. एवढी छान गाडी आहे आणि नुसतं घाण ठेवतात. ठीक आहे ना, उद्या सर्व्हिसिंगला गेल्यावर धुवून सर्व्हिसिंगला जाते का नाही हे पण मी तुम्हाला सांगते. गेली का नाही सर्व्हिसिंगला ते पण सांगते. आता बोललेत नाही उद्या सर्व्हिसिंग आहे. आता बघा, आता बघा फक्त तुम्ही आता तुमचा व्हिडिओ चालू म्हणून हिचं थोडं नाही का कंट्रोल सेन्स मध्ये, नाही तर ना हे डोकं विकत माराय कमी कराय काय कराय असलं कर नाही. आता मी बोलतोय तू एवढं असं तू कंट्रोल केलंय म्हणून म्हणतोय. कंट्रोल म्हणजे जाऊ द्या काय जाऊ द्या. बोल अजून बोल. मला अजून पुस्तक वाचायचं देवाचं. बघा ह्यांना वाचायला येत असतं, त्यांनी मला वाचून ऐकलं असतं आहे ना. ऐका ना, वाचायला येतं पण ते समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. मला वाचायला तर मी काय वाचतोय पण ते मला समजत नाही मी काय वाचतो. ते आपल्या श्रद्धा मनात श्रद्धातून झालं पाहिजे. सांग का, ह्यांना वाचायला बसवलं ना, आता तुम्हाला पण माहितीच असेल मार्गशीर्षची कथा थोडीशी मोठी आहे. ते वाचता 4 तास लागतील मग. नाही मग एवढं काय दाखवून वाचून तुला किती 4-5 लागू दे, रातच लागू दे. देवाची श्रद्धा मी तिथं फक्त देवाचं नाव जरी घेतलं ना 4 तास न वाचता तरी पण ते पोहोचल देवापर्यंत. असं काही नाहीये. हा ना, वाचता येत नाही. मला वाचता येतं बरं का. मला मराठी वाचता कमी येतं पण इंग्लिश जास्त येतं. म्हणजे ते असं लिहिलेलं हा ना येत नाही. वाचूनच दाखव तुला. थांब, असं माझं नाव नाही खराब करायचं. मला वाचता येत नाही वगैरे. मी काय खराब केलंय का? मग वाटणार ना त्यांना ढोगळा माणूस आहे म्हणून. ढोगळा म्हणलं का असं? ढोगळा आता वाचता येत नाही म्हणलं ढ झाला ना माणूस. म्हणजे तुमचं शिक्षण कमी झालं म्हणलं. हा पण शिक्षण कमी झाले तरी पण मी किती हुशार आहे असं सांगितलं पाहिजे तू. हुशारच आहे की. मग तू मला म्हणते वाचता येत नाही म्हणजे हुशार माहिती काय? कशात? गणितात. फक्त आणि गणिताचं काय आता हिशोबच राहिलं नाही. आता फुला फक्त नोटा मोजायचे, विषय संपला. तरी पण आहे त्याच्यात हुशार. गणितात हुशार आहे. तर काय असा हे वाढीव प्रकार झालेला आहे. आता जास्त मनावर घेऊ नका तसं बोलले म्हणून मी. नाही तर म्हणसाल की दीदी कशावर गेली. पण नाही दादा असंच आहे, मला कामाला लावतो त्या पण गोष्टीला. मग मला राग येतो. म्हणजे सांगतो मी तिला नॉर्मल मला जर जड जात असेल वाचायचं तर ते वाचायला पण वाचायला लावतात पूर्ण पॅरेग्राफ. तुम्हाला हे दाखवलं नाही ना, थांबा हे दाखवलं तुम्हाला. तर काय जाऊ द्या, झालं गेलं. मिटून घेणार आहे. मिटणार ना, मिटलच. भांडणं झालीच नाही. मला असं वाटलं की लय उचकल पण तसं काही झालं नाही. अरे का रे असं काही झालं नाही. तर काही जाऊ द्या, ही बडबड झाली. होप तुम्हाला मजा आली असेल टाइमपास आमचं ऐकून काय चाललंय काय नाही. तर चला आता जायचं मला पिक्चरला. कुठल्या? पुष्पराज. कुणासोबत? छुके का नाही झाला. कुणासोबत? एक पोरगी आहे तिच्यासोबत. झालं पांचट मारून. एक माझी मैत्रीण असू द्या पण कशाला चाललंय मला सांगा की. पडलो. तू नाही येणार आहे का? मी नाही येणार. मी तुम्हाला सांग. तू नाही येणार आहे? मम्मीनेच तुम्हाला सांगितलं सवय ठेवली मला. कधी? आता. जाऊ दे, मी माझा एकटा जाऊन येतो. जावा, आम्ही उद्या जातो. तुम्ही तुमचं एकटे जावा, मी माझं एकटे जातो. चला गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि खरंच मी पिक्चरला जाणार आहे सोडून. त्याच्यावरती तुम्हाला दंगल बघायला भेटेल आमच्या घरामध्ये. काय नाही दंगल. मी जाऊन येणार पण पिक्चरला. जाऊ का? जाऊ तुम्हाला जायचं बघा. तुम्ही काल पण जाणारच
गेलोच होते. मी गेलो होतो पण काल तिकीटच भेटलं ना. तिकीट भेटलं नाही. पण काल एकटं नव्हतो काल मी. काल माझ्यासोबत मित्र होते. आज मित्रांना एवढ्या अर्जंट मध्ये सांगितलं तर थोडी निघणार आहे. आपलं ठरलं होतं आज जायचं. तुम्हाला डायरेक्ट मला विचारते कोण येणार आहे तुमच्यासोबत. काढायला लागतं आधी. हा ते काढतो मी तिकीट बिकीट आता सगळं. लगेच नाही टायमिंगला भेटत. मग तुला माहिती होतं ना जायचं आपल्याला. तू आता डायरेक्ट मला म्हणते सवास नाही ठेवले. दुपारीच म्हणलं मी. तू काय झाडू मारतोय. आमचा आरू झाडू मारतो बघ. घरात मम्मीची मदत करतो. हा आज मदत करायला व्हिडिओ टाकू ना. दिवा लावतोय तो वर्षात नाही एकदा. बिचारीने ऐकलं ना भांडणं करताना की मम्मीला लय काम पडलेलं असतं म्हणून तो काम करतोय. हा झाडू पण बघा कसा मारतोय. कसा मारतोय बघा. हे बघा झाडू बघा. तू झाडू मारतो. अरे देव पूजा मांडली. तर आजची पूजा पण बघून घ्या किती सुंदर मांडले. गेल्या गुरुवारी मी मांडली होती. या गुरुवारी म्हणजे किती केलं तरी लेडीज असते. कसंही केलं तरी खूप सुंदर. आणि यावेळेस ही नवीन साडी घातली देवीला. गेल्या गुरुवारची ऑरेंज कलरची साडी होती. या टायमाला येल्लो. खूप सुंदर अशी पूजा मांडली. तर तुम्ही सुद्धा मांडली असेल तर मस्त मस्त गाणे लावा. घरात आरती वगैरे करा. प्रसन्न ठेवा घरामध्ये. नथ वगैरे घातली ओरिजिनल बघा. आता नको झाडू मारू राहून दे. तर चलो बाय करा. बाय 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 गाईज. कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा. चलो कामवाली बाई बाय कर. बाय बाय कर. बाय हा बाय बाय गाईज. तुम्हाला हा लाजचा जो मुवमेंट बघून तुम्हाला असं वाटलं असेल हिचा राग अजून गेला नाही किंवा हिला राग आलाय कुठल्या तरी गोष्टीचा. राग नाही आला. राग कसा येतो तुम्हाला सांगू. राग जाऊ पण शकतो जर सगळ्यांनी व्यवस्थित म्हणजे म्हणतात ना आपल्या मनासारखं. सगळ्यांच्या मनासारखं म्हणजे सगळ्यांच्या मनासारखं म्हणजे पोरं लय त्रास देतात बाबा ह्याच्यामध्ये. आणि मग ह्यांनी पण मध्येच शांत. हे पण मग काय करतात लक्ष देत नाही. इग्नोर हर एक गोष्टी. इग्नोर नाही रे. माझी होती की अरे बापरे पोरं मी काहीतरी काम करते आणि पोरं मला सांगतात. पप्पांना नाही सांगत. मग माझी अजून चिडचिड होती. मग मी बरोबर चिडचिड. आता पोरांना सांगण्यासारखं नाही राहिलं. आता पोरं स्वतः काम करायला लागले. बापरे काम करतोय. आरुष झाडू मारतोय. लक्ष्मी झाडू मारते. आरुष कुठे म्हणजे आता घेतला होता ना मी नाही बघितलं. लक्ष्मीने घेतलाय परत झाडू. आमची लक्ष्मी रोज म्हणजे रोज 1-2 दिवसासाठी येते बिचारी. संध्याकाळच्या टायमाला काही ना काहीतरी काम करते. म्हणजे माझ्या बहिणीची पोरगी संध्याकाळची येते मामीला मदत करते ना ती करते बिचारी. ती करते एकटी. पण ती लहान आहे त्यामुळे तिला काय असं काही जास्त जड काम नाही. ती झाडूच मारायचं काम करते. झाडू चांगलं मारते लक्ष्मी. लक्ष्मी नाव आहे तर लक्ष्मी सारखं म्हणजे. तर चला गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आता जातो मला खरंच पिक्चरला. मी हिला सोडून जाणार पिक्चर. बाय 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 कर. बाय बाय.